घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अवंतिका ऐश्वर्याला म्हणते, जर तुझ्या म्हणण्यानुसार जर चोरी ही शर्वरीनं केलेली असेल तर तिने ते पैसे घरात ठेवलेले नसतील आणि त्याचे पुरावे आपल्याला शोधावे लागतील. तेवढ्यामध्ये तिथं शर्वरी येतात आणि म्हणतात की तुम्ही कोणत्या पुराव्याबद्दल बोलत आहात. त्यावेळेस अवंतिका म्हणते की आम्ही माझ्या एका केसबद्दल डिस्कस करत होतो. त्यावेळेस शर्वरी म्हणतात की घरामध्येही तिजोरीतील पैसे चोरीला गेलेले आहेत, तेव्हा त्याचे पुरावे शोधणे महत्त्वाचे आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणतात की तुम्हालाही माहीत झालं वाटतं की घरातील पैसे हे चोरीला गेलेले आहेत. त्यानंतर इकडं शर्वरी जानकीला म्हणतात की जर ऋषिकेश दादांनी पैसे चोरलेले असतील तर ते माझ्यासाठी चोरले असतील आणि त्यांनी मला आणखीनही ते पैसे दिलेले नाही, त्यामुळे ते पैसे कुठे गेले. त्यावेळेस अवंतिका म्हणते की दादांनी चोरी केलेलीच नाही आणि जानकी म्हणतात की ऋषिकेशनी चोरी केलेली नाही. त्यावेळेस शर्वरी म्हणतात, जर दादांनी चोरी केलेली नाही याचा अर्थ तुम्ही चोरी करून असं दाखवत आहात की पैसे कोणीतरी चोरून घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्या चाव्याही तुझ्याकडेच होत्या आणि आता ते माझ्यापाशी असलेली आईंनी आणि तुम्ही दिलेली जे ज्वेलरी आहे ते तुम्हाला परत हवी आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की आम्ही असं का करू, आम्ही स्व इच्छेने तुम्हाला ती ज्वेलरी आणि पैसे दिलेले आहेत. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की असं हे तुमचं सगळं नाटक आहे. त्यानंतर इकडं जानकी म्हणते, उलट मी तुमच्याला पैसे मिळावे म्हणून नानांनाही बोलले होते आणि नानांनीही हो म्हणले होते. त्यावेळेस शर्वरी म्हणतात की तू नानाकडे फक्त त्यांचा विश्वास संपादन करायला गेली होतीस आणि तूच नानांना मारलंस. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की तुम्ही शांत व्हा आणि तुमच्याकडे काही पुरावे नसताना तुम्ही असं बोलू नका. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की असं काय चाललेलं आहे, तुम्ही शांत व्हा. तेवढ्यामध्ये अवंतिकाला फोन येतो आणि अवंतिका तिथून निघून जाते. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की आम्हीही असं म्हणू शकतो की चोरी ही तुम्हीच केलेली आहे कारण की तुम्हाला पैशाची गरज होती. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तुम्ही माझ्या रूमची झडती घेऊ शकतात. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणतात की तुम्ही ते पैसे रूममध्ये ठेवलेच नाही याचा अर्थ. त्यानंतर इकडे जानकी म्हणते की तुम्ही शांत व्हा. त्यानंतर इकडं रात्र होते. रात्र झाल्यानंतर जानकी ऋषिकेशला डब्बा घेऊन जात असते. तेवढ्यामध्ये शर्वरी आईला घेऊन हॉलमध्ये येतात आणि आई विचारतात की डब्बा कोणासाठी घेऊन चाललेला आहात. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तुम्ही आणखीन आईला काही सांगितलेलं नाही. त्यावेळेस जानकी शर्वरीला अडवतात आणि म्हणतात की आपण नंतर बोलूया. तरी शर्वरी ऐकत नाहीत आणि आईला सांगतात की ऋषिकेश दादाला पोलिसांनी अटक केली आहे आणि आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे. त्यावेळेस हे ऐकून सारंग आणि आईला आश्चर्यचकित होतात आणि आई म्हणतात की मला आत्ताच पोलीस स्टेशनला घेऊन चला, मी पोलिसांना बोलते आणि आपल्या ऋषिकेशला घेऊन येते. त्यावेळेस अवंतिका म्हणते की दादांनी स्वतःच कबूल केलेला आहे की त्यांनी चोरी केलेली आहे, त्यामुळं आपण आता काही करू शकत नाही जोपर्यंत खरा गुन्हेगार आपण शोधत नाही आणि 2 दिवस कोर्ट हे बंद आहे. त्यानंतर इकडं जानकी म्हणते, आई मी तुम्हाला सांगणारच होते पण तुमच्या आजाराचा विचार केले आणि मी तुम्हाला सांगितले नाही आहे कारण की त्यामुळे तुमची तब्येत आणखीन बिघडेल म्हणून. त्यावेळेस आई म्हणतात की तू हे मला मुद्दा म्हणून करत आहेस आणि माझ्या मुलीला त्रास द्यायचा तुमचा सर्वांचा हेतू आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणतात की असं काही नाही आहे, उलट शर्वरीला पैसे मिळावे म्हणून दादाही खूप प्रयत्न करत होते. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणतात की हे सगळं त्यांचं नाटक आहे. त्यांना जेव्हा मी एकटी राहते तेव्हा ते सगळे मला असंच टोचून बोलत असतात म्हणून ती रडायला लागते. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणतात की जेव्हा तुम्हाला आम्ही बोलतो त्यावेळेस तुम्ही रडता आणि रडायचं नाटक करतात आणि सिंपती मिळवतात. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की जेव्हा तुमची छोटी बहीण रडत असते तेव्हा तुम्ही दोघं काय करताय, तुम्ही तिच्या पाठीशी भक्कम उभे राहायला पाहिजे, शिवाय तुम्ही तुमच्या बायकोचा पदर धरून मागे थांबता. त्यावेळेस इकडं सारंग ऐश्वर्याला म्हणते की तुम्ही शांत व्हा, तुम्ही माझ्या लहान बहिणीला काही बोलू शकत नाही. तरी ऐश्वर्या म्हणते की मी बोलणार कारण की तुमची बहीण हे नाटक करत असते. त्यावेळेस सारंगचा तोल जातो आणि सारंग ऐश्वर्याच्या कानाखाली वजावतात. तेवढ्यामध्ये जानकी आश्चर्यचकित होते आणि म्हणते, सारंग भाऊजी तुम्ही हे काय केलं आणि हे तुम्ही पूर्ण चुकीचं केलेलं आहे आणि तुम्ही ऐश्वर्यावरती हात कसं उचलू शकता. त्यावेळेस सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि मग इकडं शर्वरीला चांगलं वाटत असतं की सारंगने ऐश्वर्याच्या कानाखाली लावली. त्यावेळेस ऐश्वर्या शांत होते पण जानकी म्हणते की असं काही नव्हतं शर्वरी, तुम्ही असं का आणताय आणि जर कोणी या घरामध्ये एकत्र राहायचं नसेल तर हे काय सुरू आहे. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते, जानकी वहिनी तुम्ही इथला काही विचार करू नका आणि खूप रात्र झालेली आहे, तुम्ही दादासाठी डब्बा घेऊन जावा, मी इथं पाहते. त्यानंतर जानकी निघून जाते आणि सारंग
सारंगी निघून जातात. त्यावेळेस ऐश्वर्या शर्वरीकडे जाते आणि म्हणते, आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यावर कधीही हात उचलला नाही, केवळ आणि केवळ तुझ्या सांगण्यावरून त्यांनी आज माझ्या कानाखाली लावली. म्हणून ऐश्वर्या ही शर्वरीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की तू याच्या पुढे आमच्या आणि आमच्या परिवाराच्या मध्ये जर आलीस तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. म्हणून ती इथून निघून जाते. त्यानंतर सारंगी सांगतात की या बाईपासून तू दूर राहा, तुला यापासून धोका आहे. त्यानंतर ऐश्वर्याला सांगते की तू इथून निघून जा. त्यानंतर ऐश्वर्या निघून जाते आणि शर्वरीच्या समोर येते की ऐश्वर्याने तिच्या कानाखाली लावलेली असते.